आई सकाळी सकाळी पूजा करतच होती की मिमीला कोणतरी बाहेर घेऊन गेलं आणि मला माहिती नाही. आणि होती कस्तुरी, तिचे फ्रेंड्स आलेले, तिला मिमीला दाखवायचं होतं आणि ते खाली खिडकीतून बघत होते, वर यायला घाबरत होते. आणि ना ते बघता बघता ही मांजर बघा, समोरची त्यांची पाळलेलीच आहे, पण ती मिमीला एका टक्का अशी बघते ना की हलतच नव्हती. मिमीचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. मग तिचं जेवण बनवलं, गाणी लावली. गाणी लावल्यावर मिमी झोपून जाते, तिला आवडतं गाणी लावल्यावर. आणि मी पण माझी कामं आटपली आणि मग तिला जेवण दिलं. आणि इथे दूध आहे ना, मी गरम करत ठेवलं, कारण का हा फालुदाचा पॅकेट खूप दिवस पडला होता. सो मी ते बनवलं. आणि पिरियड नंतर माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आला ना, तो मला खूप जास्त आवडतो. तुमच्या पण पिरियड नंतर असा ग्लो येतो का फेसला? मला कमेंट करून सांगा. फालुदा बनवून जी झोपून गेली आहे ना मी, बापरे, मला उठायचं मनच करत नव्हतं एवढ्या थंडीमधून. एकदम गाढ झोपून गेली होती मी. आणि आहे ना, मला एक गोष्ट खूप छान वाटते की आज पूर्ण दिवस मी मिम्मीसोबत होती. मिम्मीसोबत टाईम स्पेंड करायला भेटला मला. आणि मस्त आल्याचा कडक चहा बनवला, कारण का ना झोप उडत नव्हती आणि घशाला पण थोडं बरं वाटलं. मग आली किचनमध्ये. आज मी बनवते ती रगडा पॅटीस. सो ते सगळं बनवलं आणि जेवायला घेतलं. आजचं आमचं जेवण हेच होतं, मस्त चाटवाली बनलेली, शेव बीव टाकून सगळ्यांना सर्व केलं. आणि सगळ्यांना जास्त आवडलं, आईला पण आवडलं भरपूर जास्त. आणि जेवण आहे ना, ही बघा हिला पण चाट खायचं मन झालेलं, कशी तोंड करते. मग जेवण झाल्यावर भांडी घासून फालुदा खाल्ला. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.